मंडळी, आयुष्यात प्रत्येकालाच अडचणी येतात, पण त्या अडचणींच्या डोंगराखालून वाट काढून वर पोहोचणारे फार थोडेच असतात. मला सुद्धा त्यातलीच एक. लहानपणापासून तिच्या रक्ताचं कुणी या जगात आहे की नाही हा मोठा प्रश्न होता. कारण तिला रडताही येत नव्हतं. त्या वयात कुणीतरी कचऱ्याच्या डब्यात तिला टाकून गेलं होतं. तिचे आईबाप कोण, कुठले, तिला त्यांनी का टाकलं, काहीच माहिती नाही. पण तरी सुद्धा मालानं कधीच मी अनाथ आहे म्हणून कुणाकडून सहानुभूती घेतली नाही, की कधी तशी अपेक्षा सुद्धा ठेवली नाही. आणि ते सुद्धा जन्मजात तिच्या डोळ्यांना दृष्टी नसताना. एवढं मोठं दुःख आणि आव्हान समोर असताना तिच्या चेहऱ्यावर कायम हसू आणि मनात एकच जिद्द, माझं आयुष्य मी स्वतः घडवणार. मंडळी, जन्मदात्या आई वडिलांनी जरी मालाला नाकारलं असेल, पण तिच्या नशिबाने मात्र तिला नाकारलं नाही. कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेली माला आज सरकारी नोकरी करते, लोकांचे अर्ज हाताळते, सरकारी कागदपत्रांवर सही करते. आणि विशेष म्हणजे हे सगळं करताना तिचं अंधत्व तिला एकदाही आडवं आलं नाही. जन्मतः अंध असलेली माला आज हजारोंच्या डोळ्यात स्वप्न पेटवते. तिने MPSC सारख्या अवघड परीक्षेत यश संपादन करून संघर्ष म्हणजे काय असतो हे जगाला दाखवून दिले. पण मालाच्या खडतर आयुष्याची सुरुवात नेमकी कशी झाली? तिला कुणी आधार दिला? ती कशी शिकली? किती वेळा पडली आणि तरीही उठून ती कशी उभी राहिली? या सगळ्याचा प्रेरणादायी प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष भारी. 26 वर्षांपूर्वी जळगावच्या रेल्वे स्टेशनवर एका पोलीस कर्मचाऱ्याला कचऱ्याच्या पेटीत एक बाळ रडताना सापडलं होतं. प्रचंड शोधाशोध केली, विचारपूस केली, तरी ते बाळ कुणाचं हे कळायला काही मार्ग नव्हता. मग पोलिसांनी त्या बाळाला काही काळ जळगावच्या रिमांड होममध्ये ठेवलं. शिवाय ते बाळ जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध होतं. दरम्यान जळगावमध्ये अपंगांच्या पुनर्वसनासाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने त्या बाळाला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार जळगाव पोलिसांनी दिवंगत अंबादास पंत वैद्य अनाथ आश्रमाचे संचालक शंकर बाबा पापळकर यांच्याकडे सोपवलं. आणि त्या बाळाला शंकर बाबांनी आपलं नाव दिलं, माला पापळकर. माला जन्मापासूनच अंध जरी असली तरी तिच्या आयुष्यात शिक्षणानं भला मोठा उजेड पेटला. शंकर बाबांनी नाव दिल्याच्या आधारावर तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून तिने शिक्षणाला सुरुवात केली. परतवाडा येथील यशवंत अंध विद्यालयात ती 4थ्या वर्गापर्यंत शिकली. तिला लहानपणापासूनच शिकायची, पुस्तकं वाचायची प्रचंड आवड होती. तिने जिद्द आणि कठोर परिश्रमाने आपला अभ्यास सुरू ठेवला होता. परतवाड्याच्या IS गर्ल्स हायस्कूल येथून 12वीची परीक्षा तिने प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली होती. पुढील उच्च शिक्षणाकरता तिने अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवीधर आणि पदव्युत्तर या दोन्ही शिक्षणाकरता दर्यापूरचे प्राचार्य प्रकाश टोपले पाटील यांनी तिचे पालकत्व स्वीकारून तिची संपूर्ण व्यवस्था केली. तसंच 2018 साली संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामधून पदवी परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीने पास होऊन तिने इतिहास घडवला. पण इकडे मालाच्या पुनर्वसनाचं काय, हा गंभीर प्रश्न सतत शंकर बाबांना भेडसावत होता. 2019 साली माला स्पर्धा परीक्षेकडे वळली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड सुरू असताना अमरावती शहरातील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी स्वतः शंकर बाबांकडे जाऊन मालाच्या MPSCच्या परीक्षेची जबाबदारी स्वीकारली. आणि मग मालाने अजून जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. तिने तहसीलदार आणि इतर काही पदाच्या परीक्षा दिल्या, परंतु त्यात तिला यश आलं नाही. पण तेव्हाही तिने आपल्याला दिसत नाही याची तक्रार कधीच केली नाही. उलट दिसत नाही म्हणून तिने ऑडिओ लेक्चर्स ऐकून अभ्यास सुरू केला. आणि या अभ्यासाच्या जोरावर गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षा तिने उत्तीर्ण केल्या. त्या परीक्षेत पास होऊन पुढे मुलाखत देखील आत्मविश्वासाने पास केली. त्यानंतर टंक लेखक म्हणजेच क्लार्क पदावर तिची नियुक्ती झाली आहे. सध्या ती नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून काम करणार आहे. 3 दिवसांपूर्वी 26 वर्षीय मालाईला नियुक्तीबद्दल अधिकृत पत्र मिळाले असून औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर येत्या 8-10 दिवसात ती तिच्या नव्या भूमिकेत रुजू होणार आहे. काही प्रशासकीय अडचणींमुळे तिच्या पोस्टिंगला काही महिन्यांचा विलंब झाला होता. मालाचा हा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मंडळी, मालाच्या डोळ्यात अंधार जरी असला तरी मात्र तिच्या कष्टात तेज होतं आणि तिने हे सिद्ध करून दाखवलंय की तुमचं मन खंबीर असेल, कोणताही शारीरिक कमजोरपणा तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही. सध्या ती तिच्या सगळ्या यशाचं श्रेय ती शंकर बाबा, प्रकाश टोपले सर, अमोल पाटील यांना देते. आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणते, MPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मला खूप आनंद झालाय, पण मी इथेच थांबणार नाही.
आता मला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे। लहानपणापासूनच मला काहीतरी नवीन शिकण्याची आवड होती। एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी ब्रेल लिपीत पुस्तके उपलब्ध नव्हती। मी प्राध्यापक अमोल पाटील यांच्या मदतीने ऑडिओ कॅसेट ऐकून तयारी केली। मला शंकर बाबांचं नाव अजून मोठं करायचंय असं ती म्हणते। मंडळी, मालाला आपल्या नावासोबत स्वप्न बघण्याची ताकद देणारे शंकर बाबा यांचाही या निमित्ताने उल्लेख करणं गरजेचं आहे। अमरावतीच्या वझर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य स्मृती बालगृहाचे संचालक शंकर बाबा पापळकर यांनी बेवारस आणि दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं। समाजातील त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल शंकर बाबा पापळकर यांना 9 मे रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता। अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात 14 फेब्रुवारी 1942 रोजी त्यांचा जन्म झाला। धोब्याचा व्यवसाय पासून ते पत्रकारिता केल्यापासून ते रस्त्यावरच्या अनाथ, अपंग, गतिमंद, दिव्यांग मुलांच्या वेदनांनी त्रस्त झाल्याचे त्यांनी त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला। वंचित घटकांसाठी संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 1990च्या दशकात त्यांनी वझर या गावात स्वर्गीय अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह नावाचा आश्रम स्थापन केला। या आश्रमात अपंग, बेवारस, गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून ते भारतात एक रोल मॉडेल बनले आहेत। शासकीय कुठलेही अनुदान न घेता हा आश्रम सुरू आहे। समाजाकडून मिळणाऱ्या दानावर आणि शेगाव संस्थान आणि अंबादास पंत बालगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर हा आश्रम सुरू केला। या मुलांना स्वावलंबी बनवणं हे त्यांचे ध्येय असल्याचे ते सांगतात। आश्रम सुरू झाल्यानंतर 200 मुलं आश्रमात होती। आश्रमातल्या 30 मूकबधीर गतिमंद मुला-मुलींचे लग्न लावल्याची माहिती त्यांनी दिली होती। आतापर्यंत आश्रमातील 12 जणांहून अधिक लोक शासकीय सेवेत रुजू झाले आहेत आणि यासोबत त्यांना जगण्याचा अधिकार देखील मिळाल्याचे ते सांगतात। आता अंधत्वावर मात करून स्वतःच्या आणि अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्या या मालाच्या संघर्षरूपी प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही विशेष भारी FB या आपल्या पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।